सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून मी नितीन रोहकले या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता 5वी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच 5वी स्कॉलरशिप परीक्षा, सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांनो आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत. जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेतील विषय गणित यातील घटक क्रमांक 5 दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर या घटकावर आधारित उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी दशांश अपूर्णांक या घटकावरील जे उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी पाहूया. पहा विद्यार्थ्यांनो, आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक 1 स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला काही अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकांची मांडणी आपण जर चढत्या क्रमामध्ये केली तर या ठिकाणी या अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी कशा पद्धतीने असेल हे मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी जो प्रश्न आहे त्यातील पहिला पर्याय आहे 2.5. त्यानंतर दुसरा अपूर्णांक आहे 8/5. त्यानंतर तिसरा अपूर्णांक आहे 7/8. या ठिकाणी या अपूर्णांकाचं काही दशांश अपूर्णांक आहेत, काही व्यवहारी अपूर्णांक आहेत. यांना आपल्याला चढत्या क्रमाने मांडल्यानंतर ABCD या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांक हे चढत्या क्रमाने योग्य पद्धतीने मांडलेले असतील हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हे जे 4 पर्याय दिसत आहेत तुम्हाला, या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांक हे चढत्या क्रमाने मांडलेले आहेत हे तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेलं उत्तर विद्यार्थ्यांनो चार्टच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचं आहे. या ठिकाणी या उदाहरणातील हे अपूर्णांक ओळखत असताना सर्वप्रथम आपल्याला दिलेले अपूर्णांक आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घ्यायचे. जर हे दिलेले अपूर्णांक आपण दशांश अपूर्णांकात रूपांतरित केले तर आपल्याला संख्यांचा या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ओळखणं सोपं जातं. पहा, आता पहिला जो A पर्याय आहे 2.5. पहा, हे 2.5 हे या ठिकाणी दशांश अपूर्णांकातच आहेत. त्यामुळं या ठिकाणी हा 2.5 आहे तसाच त्या ठिकाणी मुलांनो असणार आहे. त्यानंतर दुसरा जो अपूर्णांक आहे पहा मुलांनो, हा पहिला झाला 2.5. दुसरा आहे 8/5. आता पहा मुलांनो, 8/5 हा अपूर्णांक अंश आणि छेदामध्ये दिलेला आहे. तर याला आपण भाग देऊन घ्यायचा. काय करायचं, जो अंश असतो तो या ठिकाणी भाज्याच्या जागेवर लिहायचा आणि छेद हा भाजक असतो. 8ला 5ने भाग देऊन घ्यायचा. पहा, 5 1 5. 8 मधून 5 गेले उरले 3. आता 8च्या पुढे वरून खाली घेण्यासाठी कोणताच अंक नाही आहे म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह देऊन टाकायचं आणि एक 0 त्या ठिकाणी मनाने घ्यायचा आहे. 30 ही संख्या तयार झाली. आता पहा, 5 6 30. 30 मधून 30 गेले उरले 0. म्हणजेच 8/5 या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे 1.6. तर हे 1.6 हे रूपांतर मुलांना आपण आता या ठिकाणी लिहून घेणार आहोत. 1.6. त्यानंतर पुढचा जो तिसरा अपूर्णांक आहे 7/8 याचं देखील याच पद्धतीने दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. 7ला या ठिकाणी 8ने भाग द्यायचा आहे. पहा, 8पेक्षा 7 लहान आहे म्हणून मुलांनो भाग या ठिकाणी शून्याचा जाणार आहे. 8 0 0. 7 मधून 0 गेला उरला 7. आता 7च्या पुढील अंक, 7च्या पुढे कोणताच अंक नाही म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह देऊन घ्यायचं भागाकारामध्ये आणि एक 0 मनाने घ्यायचा. 70 ही संख्या तयार झाली आणि 8 8 8 64. 64 मधून
70मधून 64 वजा करायचे. या ठिकाणी वजाबाकी येत आहे 6. 60 ही संख्या तयार झाली. त्यानंतर 8 7 56. 60मधून 56 गेले, उरले 4. एक शून्य घेतला आणि 8 पंचे 40. या ठिकाणी 40मधून 40 गेले, उरले 0. म्हणजे भागाकार काय आला विद्यार्थ्यांनो? 0.875. 0.875 हा भागाकार आलेला आहे. म्हणजेच या अपूर्णांकाचं जे दशांश अपूर्णांकात आपण रूपांतर केले, हा जो अपूर्णांक होता 7/8, याचं दशांश अपूर्णांकातील रूपांतर 0.875 अशा पद्धतीने आलेलं आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी जे अपूर्णांक होते, या सर्व अपूर्णांकाचं विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला जो भाग आहे महत्त्वाचा पुढचा, त्यामध्ये काय करायचं आहे, तर आता यांच्यातील लहान मोठेपणा पाहून आपल्याला या अपूर्णांकाचा चढता क्रम मांडता येणार आहे. आता चढता क्रम कशा पद्धतीने होईल तरी मुलांना लक्षात घ्या तुम्ही. चढत्या क्रमामध्ये पहिला जो दशांश चिन्हाच्या डावीकडील अंक पाहायचे. इथे किती आहेत? दशांश चिन्हाच्या डावीकडे 2 आहेत, इथं 1 आहे. त्यानंतर पुढचा जो अपूर्णांक आहे त्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या डावीकडे 0 आहे. मग आता चढत्या क्रमामध्ये आपल्याला हे लिहायचे आहेत, म्हणून सर्वात लहान अगोदर पाहिजे होता, परंतु या ठिकाणी सर्वात मोठा 2 अंक या ठिकाणी आलेला आहे. म्हणून पर्याय नंबर ए मध्ये दिलेला हा दशांश अपूर्णांकाचा चढता क्रम या ठिकाणी मुलांना होत नाही. म्हणून पर्याय नंबर ए बाद होत आहे. त्यानंतर पर्याय नंबर बी पाहायचा आहे. पहा, आता पर्याय नंबर बीला 7/8 आधी दिलेला आहे. 7/8ची किंमत किती? पहा, या ठिकाणी आपण काढलेली आहे. 7/8ची किंमत आहे मुलांनो 0.875. नंतर 2.5 हे आहे तसेच त्या ठिकाणी मुलांनो असणार आहेत. आणि 8/5 याची किंमत काय आहे? 1.6 ही त्याची किंमत आलेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलं तर चढता क्रम लिहित असताना पहिला अपूर्णांक लहान पाहिजे, तर या ठिकाणी लहान अपूर्णांक आलेला आहे. यापेक्षा थोडा अपूर्णांक मोठा अपूर्णांक 2 नंबरचा पाहिजे, परंतु 2.5 हा मोठा अपूर्णांक होता आहे आणि 1.6 हा लहान पुढे गेलेला आहे. त्यामुळे बी पर्यायातील देखील दिलेले अपूर्णांक हे चढत्या क्रमाने नाहीत. मग तिसरा पर्याय पाहायचा आहे. पहा, 7/8 साठी काय उत्तर आलं तर आपलं पहिल्या पर्यायामध्ये चेक करा. पहा, 7/8 साठी आपण काय भागाकार काढला होता? 0.875. त्यानंतर 8/5 साठी दशांश अपूर्णांक तयार झालेला आहे 1.6 आणि हे 2.5 आहे तसेच. तर पहा आता मुलांना या ठिकाणी हे जे अपूर्णांक आहेत हे चढत्या क्रमाने आहेत का पाहायचे. तर त्यासाठी दशांश चिन्हाच्या डावीकडील अंक सर्वप्रथम पहा, इथे 0 आहे, इथं 1 आहे आणि इथं 2 आहे. पहा, 0 पेक्षा मोठे 1, 1 पेक्षा मोठे 2, म्हणजेच या ठिकाणी दिलेले अपूर्णांक हे चढत्या क्रमाने दिलेले आहेत. म्हणून पर्याय नंबर सी हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर मुलांना असणार आहे. तर पहा, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ग्रुपमधील बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅटच्या माध्यमातून पर्याय नंबर सी हे योग्य उत्तर पाठवलेलं आहे. या ठिकाणी गणेश शिंदे, तसेच स्पृहा, सार्थक, त्यानंतर श्रावणी जोशी, रुद्र मांगदरे, ऋषी, गिरी, अनन्या, तसेच प्रांजल, त्यानंतर सूरज, स्वरांजली, चैतन्य, महारुद्र, दर्शन, शंतनू या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, चॅटमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार. चला विद्यार्थ्यांनो, यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो दुसरा प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न मुलांना आपण पाहणार आहोत. पहा, दुसरा प्रश्न मुलांनो स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर पहा, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय आपल्याला, तर या ठिकाणी एक बेरजेचं उदाहरण मुलांना दिलेलं आहे. बेरीज दिलेली आहे 0.1. पहा, 0.1 अधिक
0.6 छेद 0.06 चं उत्तर किती येईल? तर पहा, सर्वप्रथम मुलांनो ही बेरीज आपण मांडून घेऊया. तर ही एक प्रकारची दशांश अपूर्णांकाची पदावलीच आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. पहा, आपल्याला उदाहरणामध्ये या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की 0.1 अधिक 0.6 छेद 0.06 ही जी पदावली आहे, ही पदावली विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. आणि ही पदावली सोडून काय उत्तर येईल हे उत्तर मुलांना आपल्याला काढायचं आहे. आता सर्वप्रथम ह्या दिलेल्या पदावलीतील छेदाक लक्ष द्यायचं मुलांनो. ही बेरजेची क्रिया करत असताना नंतर शेवटी उत्तर काढण्यासाठी छेदातील दशांश चिन्ह काढणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण काय करूया, या ठिकाणी पहा, छेदामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहेत म्हणून याला 100 गुणायचे. पहा, 100 का गुणायचं? कारण दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक आहेत म्हणून 100 गुणा, म्हणजे हे दशांश चिन्ह 2 घरं पुढे निघून जाईल आणि जेणेकरून या संख्येतील दशांश चिन्ह निघून जाईल. जसं आपण छेदाला 100 गुणलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने अंशाला देखील मुलांनो 100 गुणून घ्यायचं. आता पहा पुढे उत्तर काय येते ते पाहूया आपण. त्या ठिकाणी छेदातील दशांश चिन्ह निघून जाणार आहे. तर पहिला जो अपूर्णांक आहे 0.1 हे आहे तसेच मुलांना राहतील. त्यानंतर अधिक 0.6 याला जर 100 गुणलं, 100 वर 2 शून्य आहे ना, म्हणून दशांश चिन्ह 2 घरं पुढे जाईल. म्हणजेच दशांश चिन्ह इथून याच्या पुढे 2 घरं जाण्यासाठी एकच घर आहे म्हणून 6 आणि त्यापुढे 0 लिहायचं, म्हणजे 60 उत्तर येणार आहे. हे ट्रिक्सने आपण हे उत्तर काढले. आणि जर विद्यार्थ्यांनो ट्रिक्सने असा गुणाकार तुम्हाला करता नाही आला तर तुम्ही त्या ठिकाणी 100 गुणुले 0.6 हा प्रत्यक्ष गुणाकार करून जरी पाहिला तरी तुम्हाला हे उत्तर अशा पद्धतीने येते हे लक्षात येईल. त्यानंतर पहा, छेदस्थानाकडे आपण जाणार आहोत. छेदस्थानी दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहेत आणि एकावर या ठिकाणी देखील 2 शून्य आहेत म्हणून हे दशांश चिन्ह 2 घरं पुढे जाईल. आणि दशांश चिन्ह 2 घरं पुढे गेलं तर त्या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे? तर उत्तर आलेलं आहे विद्यार्थ्यांनो 6 ही संख्या उत्तर येईल. पहा, आता या ठिकाणी अपूर्णांक तयार झाला 0.1 अधिक 60 छेद 6. आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 60 आणि 6 मध्ये अतिसंक्षिप्त रूप जात आहे. ते अतिसंक्षिप्त रूप आपण देऊन घेऊया. पहा कसं अतिसंक्षिप्त रूप जात आहे. 6 1 6, 6 1 6, 6 0 0. पहा या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूपानंतर काय उरलंय तर या ठिकाणी पहा, पहिला जो दशांश अपूर्णांक आहे 0.1 हा आहे तसाच राहतोय, अधिक त्यापुढे आहेत 10/1. 10/1 छेदस्थानी 1 असल्यामुळे तो लिहायचा नाही. आता या ठिकाणी 0.1 आणि 10 यांची बेरीज करायची मुलांना आपल्याला. पहा ही बेरीज मी उभ्या पद्धतीने या ठिकाणी मांडत आहे. 0.1 अधिक 10. 10 मध्ये दशांश चिन्ह नाहीये म्हणून दशांश चिन्ह शेवटी आणि 0 येईल शेवटी. आता यांची बेरीज किती येते पहा, 1 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 0 आणि 0 आणि हा 1 तसाच. पहा विद्यार्थ्यांना उत्तर आलेलं आहे या ठिकाणी 10/1 हे या ठिकाणी उत्तर बेरीज आलेली आहे. आता 10/1 हे उत्तर दिलेल्या पर्यायात नाही, आपलं उत्तर दशांश अपूर्णांकामध्ये मुलांना आलेलं आहे आणि दिलेले सर्व पर्याय अंश आणि छेदामध्ये आहे. म्हणजेच 10/1 याला आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. आपण या ठिकाणी दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर कशा पद्धतीने करायचे हे मुलांना पाहिलेलं आहे. तर पहा आता या ठिकाणी कशा पद्धतीने रूपांतर करता येईल. 10/1 हे अपूर्णांकात लिहायचे, म्हणजे आपण दशांश चिन्ह सोडून होणारी संख्या लिहिली 101. 10 दशांश चिन्ह 1 हा जो अपूर्णांक होता त्यातील दशांश चिन्ह काढून टाकायचं, संख्या झाली 101. छेदस्थानी 1 लिहायचा आणि पाहायचं दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक होते. तर दशांश चिन्हाच्या पुढे या ठिकाणी फक्त एकच अंक होता म्हणून 1 0 देऊन टाकायचा.
म्हणजेच उत्तर आलेलं आहे 101/10 आणि 101/10 हे उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर ए मध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणून हा जो दुसरा प्रश्न आहे या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर 1 हे या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांक या घटकातील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न मुलांना समजून घेत आहोत. या ठिकाणी या प्रश्नांची काठिण्य पातळी वाढलेली आहे, परंतु जरी काठिण्य पातळी वाढली म्हणजे आपण असं समजायचं नाही की दिलेलं उदाहरण खूप अवघड आहे ते मला येणारच नाही, असा विचार कोणीही या ठिकाणी आणायचा नाही. आणि काळजीपूर्वक आपण दशांश अपूर्णांकाची उदाहरणं सोडवत असताना ज्या क्रिया शिकलेलो आहोत, ज्या स्टेपने उदाहरण सोडवायला शिकलेलो आहोत, अगदी त्याच स्टेपने स्टेप बाय स्टेप करत तुम्ही हे उदाहरण मुलांनो सोडवायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी या प्रश्नांची योग्य उत्तरं मुलांना निश्चित चांगल्या पद्धतीने काढता येतील. आत्ताचा हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर गणेश शिंदे, सार्थक, त्यानंतर महारुद्र खंदारे, तसेच स्पृहा सोनटक्के, त्यानंतर चैतन्य, रुद्र मांगदरे, दीक्षा, गिरी, आदिती, सार्थक, ऋषी, वैशाली, अनन्या, तसेच सरोदे, कोमल, स्वरांजली आदित्य या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. चला विद्यार्थ्यांनो, यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो प्रश्न आपण समजून घेऊया. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दुसरा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. या ठिकाणी हे जे प्रश्न आपण सोडवत आहोत हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि तासिका संपल्यानंतर हे सर्व प्रश्न तुम्ही न पाहता वहीमध्ये सोडवायचे, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे उदाहरण आपल्याला समजलंय, हे समजलं नाही, आणि जे उदाहरण समजलं नाही त्याचा व्हिडिओ परत एकदा तुम्ही पाहून घ्यायचा आहे, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी या प्रश्न अगदी अचूक पद्धतीने सोडवता आले पाहिजेत. चला विद्यार्थ्यांनो, यानंतर आजच्या तासिकेतील जो 3रा प्रश्न आहे 3ऱ्या प्रश्नाकडे आपण जात आहोत. पहा, 3रा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे 5.4, 5.08, 5.12 आणि 5.06 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास, म्हणजे पहा या ठिकाणी ज्या अपूर्णांक दिलेले आहेत हे अपूर्णांक सर्वप्रथम मुलांना आपल्याला चढत्या क्रमाने मांडावे लागणार आणि त्यानंतर पहिल्या व शेवटच्या संख्यातील फरक किती हा आपल्याला ओळखायचा आहे. चला विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम हे दिलेले दशांश अपूर्णांक आपण या ठिकाणी चढत्या क्रमाने मांडून घ्या. आता चढत्या क्रमाने अपूर्णांक मांडायचे म्हणजे त्यातील सगळ्यात लहान अपूर्णांक आपल्याला दशांश अपूर्णांक अगोदर लिहावा लागेल आणि नंतर मोठा अपूर्णांक लिहायचा असतो. तर यातील सगळ्यात लहान दशांश अपूर्णांक कोणता, तर ते ओळखण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी दशांश चिन्हाच्या डावीकडील अंक सगळ्या मुलांनी पाहून घ्यायचा. या ठिकाणी पहा 5 आहे, दुसऱ्या याच्यात 5 आहे, तिसऱ्या याच्यातही 5 आहे आणि चौथ्या दशांश अपूर्णांकात देखील 5 आहे, म्हणजे सर्व ठिकाणी 5 हा अंक आलेला आहे. यावरून या ठिकाणी दशांश अपूर्णांकात कोणताही लहान मोठेपणा करता येणार नाही, कारण सर्व ठिकाणी 5 अंक आलेला आहे. त्यानंतर मुलांना काय करायचं, दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिला अंक पहा, म्हणजे दशांश स्थानचा अंक या ठिकाणी 4 आहे, दशांश स्थानी इथे 0 आहे, इथे 1 आहे आणि इथे 0 आहे. आता आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावण्यासाठी आपल्याला लहान अपूर्णांक लागणार आहे. मग या 2 ठिकाणी 0 आलेला आहे. या 2 ठिकाणी 0 असल्यामुळे आपल्याला या दोघांमधून लहान दशांश अपूर्णांक ओळखावा लागेल. ह्या दोघांमधील शतांश स्थानचा अंक पहा, या ठिकाणी शतांश स्थानी 8 आहे आणि या ठिकाणी शतांश स्थानी 6 आहे. म्हणजे दोघांमध्ये लहान कोणता झाला, तर लहान झाला 5.06. हा दशांश अपूर्णांक सर्वात लहान झालेला आहे. त्यानंतर त्यापेक्षा थोडा मोठा 5.08 हा त्यापेक्षा थोडा मोठा दशांश अपूर्णांक होत आहे मुलांनो. त्यानंतर
या ठिकाणी पहा, पहिल्या याच्यात दशांश स्थानी 4 आहे आणि या ठिकाणी दशांश स्थानी 1 आहे. ह्या दोघांमध्ये लहान दशांश अपूर्णांक होत आहे 5.12 आणि त्यानंतर सर्वात मोठा दशांश अपूर्णांक होत आहे 5.4. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाची तुलना करता आली पाहिजे. आणि त्यातून आता आपण हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत. पण आता प्रश्न काय विचारला आहे? प्रश्न आपल्याला असा विचारला आहे विद्यार्थ्यांनो, की दिलेल्या या दशांश अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यानंतर त्यातील हा पहिला दशांश अपूर्णांक आणि शेवटचा दशांश अपूर्णांक यांच्यातील फरक किती? या दोघांमध्ये असणारा फरक आपल्याला काढायचा आहे. चला मग आता पहिला आणि शेवटचा दशांश अपूर्णांक आपल्याला सापडलेला आहे. आता फरक काढण्यासाठी त्यांची आपण वजाबाकी करूया. आता 5.06 आणि 5.4 या दोघांमध्ये मोठा आहे 5.4. तर 5.4 दशांश अपूर्णांक आपण सुरुवातीला लिहून घेऊया. तर 5.4 वजा त्यातून लहान हा 5.06 हा दशांश अपूर्णांक आपल्याला वजा करायचा आहे. मग हा वजाबाकी करत असताना मुलांना तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पुढच्या अंकाच्या वरती अंक नसेल तर त्या ठिकाणी 0 लिहून घ्यायचं आहे. तर 0 लिहिलेलं आहे, कारण दशांश अपूर्णांकामध्ये उजव्या बाजूला आपण कितीही 0 लिहा तरी देखील त्या अपूर्णांकाची किंमत ही बदलत नसते. त्यामुळं पुढे 0 लिहिल्याने त्यात कसलाही फरक मुलांना होणार नाही. आता पहा, या ठिकाणी 5.40 वजा 5.06 यांची वजाबाकी करायची आहे. ही वजाबाकी आता मुलांना आपण या ठिकाणी पाहून घेऊया. 0 मधून 6 जात नाही म्हणून इकडून 1 उसना आणला. या ठिकाणी राहिले 3 आणि या ठिकाणी झाले 10. आता 10 मधून 6 गेले उरले 4. त्यानंतर 3 मधून 0 गेला उरले 3. दशांश चिन्ह आहे तसंच आणि या ठिकाणी 5 मधून 5 गेलं उरले 0. या ठिकाणी या दशांश अपूर्णांकाची आपण वजाबाकी केलेली आहे मुलांनो आणि उत्तर आलेलं आहे आपलं 0.034 हे उत्तर मुलांनो या ठिकाणी आलेलं आहे. पण आता हे उत्तर दिलेल्या पर्यायात कुठं दिसतंय का? तर हे उत्तर दिलेल्या पर्यायात कुठंच दिसत नाही, कारण हे उत्तर आपलं दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर आलेलं आहे. आणि या ठिकाणी हे जे 4 पर्याय दिलेत हे अंश आणि छेदामध्ये दिलेले आहेत, म्हणजे अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी हा जो दशांश अपूर्णांक आहे याचं आपल्याला अंश आणि छेदात म्हणजे अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावं लागणार. आता हे रूपांतर कसं होईल तर पहा, आता 0.34 याचं अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी सर्वप्रथम मुलांनो दशांश चिन्ह विरहित ही संख्या लिहून घ्यायची. दशांश चिन्ह काढून टाकलं, संख्या उरली 34. छेदस्थानी 1 लिहायचा. आता पाहायचं या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत तर उजव्या बाजूला आहेत 2 अंक, म्हणून 1 वर 2 शून्य द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने 0.34चं रूपांतर आपण अपूर्णांकात केलेलं आहे 34/100. हे लक्षात आलं मुलांनो? चला, आता हे लक्षात आलं असेल तर तुम्ही चॅटमध्ये यस हा रिप्लाय पाठवायचा आहे, कारण या ठिकाणी एकाच उदाहरणामध्ये पहा अनेक क्रिया दिलेल्या आहेत आणि अनेक क्रिया करत करत आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेपवर ज्या क्रिया आपण करत आहोत त्या क्रिया त्या स्टेप तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. आणि तुमच्या लक्षात आलं की नाही ते तुम्ही चॅटमध्ये रिप्लाय यस लक्षात आलं असेल तर यस हा रिप्लाय देऊन तुम्ही तुमचा रिप्लाय या ठिकाणी पाठवायचा आहे, की जेणेकरून माझ्या लक्षात येईल की या ठिकाणी आपण ह्या दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर केलेलं तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर या ठिकाणी घोडके या विद्यार्थ्यांनी काय सांगितलं आहे की त्याच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही लक्षात घ्या परत एकदा मुलांनो. सर्वप्रथम आपण या उदाहरणात काय केलं, याच्यात सांगितलं होतं की ह्या दशांश अपूर्णांकापासून चढता क्रम लिहा. तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा चढता क्रम लिहिलेला आहे. चढता क्रम लिहिल्यानंतर त्यात सांगितलं होतं पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक. मग ही पहिली संख्या आणि ही शेवटची संख्या यांच्यातील फरक काढण्यासाठी आपण या ठिकाणी वजाबाकी केली. दोघांची वजाबाकी आली 0.34 आणि ही वजाबाकीचं उत्तर दशांश अपूर्णांकात आले आणि ते उत्तर आपल्याला पर्यायामध्ये दशांश अपूर्णांकात कुठेही दिसत नाही.
म्हणून या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर आपण अंश आणि छेदामध्ये अपूर्णांकात मुलांना करून घेतलेलं आहे आणि हे अपूर्णांकात तयार झालेला आहे 34/100. हा कसा तयार झाला तर हा जो दशांश अपूर्णांक होता हा दशांश चिन्ह काढून आहे तसा लिहिला म्हणजे 34 लिहिले. छेदस्थानी 1 लिहायचं आणि पाहायचं दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत तर दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी 34/100 या अपूर्णांकापासून हे उत्तर दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर झालं. परंतु या ठिकाणी देखील 34/100 नाही दिलेल्या पर्यायात. मग याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. 34 आणि 100ला 2 ने भाग जातोय. बे 1 बे, बे 7 14, बे 5 10, बे 0 0 म्हणजे उत्तर आलं विद्यार्थ्यांनो 17/50 आणि 17/50 पहा उत्तर पर्याय नंबर बी मध्ये मुलांना दिसतंय आपल्याला. 17/50 हे उत्तर पर्याय नंबर बी मध्ये दिसतंय म्हणून या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे असणार आहे. म्हणजे अगदी मुलांना प्रश्न खूप सोपे आहेत परंतु एकाच प्रश्नामध्ये आपल्याला अनेक क्रिया कराव्या लागत आहेत. या प्रश्नामध्ये आपण पहा चढता क्रम लावला, वजाबाकी केली, दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करून नंतर अतिसंक्षिप्त रूप दिलं. म्हणजे एकाच उदाहरणात 4 क्रिया केल्यामुळे उदाहरण क्लिष्ट होत जातं. परंतु मुलांनो या ठिकाणी आपण कुठेही कन्फ्यूज न होता स्टेप बाय स्टेप ह्या क्रिया करत गेलो तर आपलं उत्तर नक्कीच बरोबर येणार आहे. चला विद्यार्थ्यांनो हे उदाहरण सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. यानंतर आता आपण पुढच्या उदाहरणाकडे मुलांनो जाणार आहोत. यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न मुलांनो स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. चौथ्या प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी जो पदावली दिलेली आहे या ठिकाणी अपूर्णांकाचीच पदावली या ठिकाणी दिलेली आहे आणि ती पदावली सोडून उत्तर काढायचे. पहा पदावली काय आहे 6.12/5. विद्यार्थ्यांनो पदावली दिलेली आहे 6.12/5 अधिक 5.6 ही पदावली सोडून मुलांना आपल्याला उत्तर काढायचे. चला विद्यार्थ्यांनो या पदावलीपासून उत्तर कसं काढायचं हे आता आपण समजून घेऊया. या ठिकाणी पहा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे आणि एक दशांश अपूर्णांक दिलेला आहे. यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी मुलांना करायची आहे. आता बेरीज करण्यासाठी सर्वप्रथम मुलांनो आपल्याला या ठिकाणी हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घ्यावं लागेल. मग ते कसं होईल पहा. सर्वप्रथम या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं हा जो 6.12/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचा अपूर्णांक आपण तयार करूया. तर पहा 5 ने 6 ला गुणायचं 5 × 30 त्यानंतर 5 × 30 आणि 30 आणि 12 यांचे बेरीज 30 आणि 12 झाले 42. तर याचा अपूर्णांक बनलेला आहे 42/5. अपूर्णांक काय बनला 42/5 अधिक 5.6 आहे तसंच. आता यानंतर 42/5 हा अपूर्णांकाचं परत दशांश अपूर्णांक बनवायचा म्हणून 42ला 5 ने भाग द्यायचा. पहा अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक कसा बनतो पहा 5 8 40. 42 मधून 40 गेले उरले 2. आता वरून अंक घेण्यासाठी कोणताच अंक त्या ठिकाणी नाहीये म्हणून या ठिकाणी आपण वरती दशांश चिन्ह देऊ आणि खाली एक शून्य घेऊया. तर या ठिकाणी पहा 5 चोक 20 म्हणजेच उत्तर आलेलं आहे विद्यार्थ्यांनो 8.4. या ठिकाणी उत्तर काय आलं विद्यार्थ्यांनो 8.4 हे उत्तर मुलांना या ठिकाणी आलेलं आहे. 42/5 ह्या अपूर्णांकाचं दशांश रूपांतर केल्यानंतर 8.4 उत्तर आलं आणि अधिक 5/6. आता ह्या दोघांची आपण बेरीज करणार आहोत. 8.4 अधिक 5.6 पहा बेरीज काय येते आता यांची. तर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह सर्वप्रथम मांडून घ्यायचं असतं. आता बेरीज पहा 6 आणि 4 झाले 10 चाला 1. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह तसंच 8 आणि 1 9 9
5 14. त्या ठिकाणी 14 दशांश चिन्ह 0 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे 14.0. म्हणजेच 14 हे उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं आलेलं आहे. आणि पर्याय नंबर बी मध्ये हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आपल्याला सापडलेलं आहे. पुस्तकामध्ये जर विद्यार्थ्यांना हा प्रश्न पाहिला तर याचा हा पर्याय पुस्तकामध्ये थोडे चुकलेले आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी 14 हे या ठिकाणी आलेलं आहे. चला विद्यार्थ्यांनो, यानंतर आजच्या तासिकेतील 5वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 5वा प्रश्न आहे या ठिकाणी हे जे मापनशी संबंधित प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. हा प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय पहा, तर 1.25 किलोग्रॅम अधिक 3.5 किलोग्रॅम या बेरजेचं दशांश अपूर्णांकात उत्तर काय येईल ते शोधायचं. तर 1.25 किलोग्रॅम कशाला म्हणतो पहा विद्यार्थ्यांनो, हे आपल्याला कळलं पाहिजे. 1.25 किलोग्रॅम म्हणजेच 1.250 किलोग्रॅम. 1.250 किलोग्रॅम आणि 3.5 म्हणजे किती, 3.500 किलोग्रॅम. या ठिकाणी यांची बेरीज करायला सांगितलेली. पहा, आपल्याला हे जर रूपांतर आलं तर पुढची बेरीज येते आपल्याला. म्हणजे हे उदाहरण सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 1.25 किलोग्रॅम म्हणजे 1.250 आणि 3.5 किलोग्रॅम म्हणजे 3.500 हे आपल्याला मुलांना समजलं पाहिजे. हे जर समजलं तर मुलांना आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज आपण शिकलेलो आहोत. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घेऊन या ठिकाणी बेरीज करायची आहे. 0 आणि 0, 5 आणि 0 5, 2 आणि 5 झाले 7. त्यानंतर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 3 आणि 1 झाले 4. म्हणजेच विद्यार्थ्यांना उत्तर आलेलं आहे 4.750 किलोग्रॅम. आणि हे उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर ए या पर्यायात योग्य उत्तर आलेलं आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो हे उच्च काठिण्य पातळीचे दशांश अपूर्णांक या घटकातील प्रश्न आज आपण मुलांना पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने मागील 1 महिन्यापासून सुरू असणारा आपला हा दशांश अपूर्णांक हा घटक पहा, आपण या प्रत्येक टॉपिकला जास्त वेळ देऊन त्यातील प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करून घेत आहोत, की जेणेकरून त्या घटकावरील कशाही प्रकारचं उदाहरण तुम्हाला आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या उदाहरणामध्ये कसलीही अडचण यायला नको. म्हणून या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी ही उदाहरणं समजून घेत आहोत. अशा पद्धतीने आजचा हा दशांश अपूर्णांक हा घटक आज आपला संपलेला आहे. उद्याच्या तासिकेपासून आपण नवीन घटकाला मुलांनो सुरुवात करणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, आता या ठिकाणी आजची तासिका आपण थांबूया. सायंकाळी परत एकदा मानसिक क्षमता चाचणीच्या तासिकेमध्ये आपण भेटूया.